सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण आज ब्लाउज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो। नवीन मैत्रिणी चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला ब्लाउज डिझाइन दाखवलेली पूर्ण प्रकारे तुमच्या लक्षात येईल। अशा पद्धतीने आपण ब्लाउज डिझाइन करणार आहोत तयार। तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन ताई ज्या असाल त्यांनी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, तर तुम्हाला नवीन ब्लाउज डिझाइनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। खूप सोप्या पद्धतीने मी इथे ब्लाउज डिझाइन शिकवत आहे। ज्या ताईंना ब्लाउज स्टिच करायला जमतात आणि डिझाइन जमत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान असा व्हिडिओ आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे सांगत आहे आणि शिकवत आहे। तर तुम्ही बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीसच्या कपड्यावर अस्तर टाकून त्याला शिलाई मारून घेत आहोत। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। खूप छान अशी ब्लाउज डिझाइन तयार होणार आहे। ब्लाउज पीसचा आणि साडीचा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन दिसणार आहे। तर मी इथे गळ्याला अशी शिलाई मारल्याच्या नंतर कट मारून घेतले आणि त्याला पलटी मारून शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साइडला, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग एकदम खूप छान येते। अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्यावर शिलाई मारून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला साइडला वरच्या साइडला खालच्या साइडला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खूप ट्रेंडिंगला डिझाइन चालू आहे मैत्रिणींनो ही। आपल्याला साडीचा कपडा घ्यायचा आहे। साडीचा कपडा साधारणतः मी 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि त्याला दुमट शिलाई मारून घेतलेली आहे। दुमट शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला। त्यानंतर आपल्याला सुईच्या सहाय्याने आपल्याला इथे त्याला पलटी मारून घ्यायचा आहे, जेणेकरून जी वरची शिलाई आहे ती आतल्या साइडला दबून जाते आणि वरच्या साइडला खूप छान अशी आपल्याला कपड्याची फिनिशिंग भेटते। तर अशा पद्धतीने मी याला फोल्ड करून घेतलेला आहे, पलटी मारून घेतलेली आहे, जेणेकरून जी वरची शिलाई आहे ती आतल्या बाजूला गेली। आणि त्यानंतर आपण जो न्यूजपेपर घेतला होता त्या न्यूजपेपरच्या याने आपल्याला मार्किंग करून येथे हे कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला मोत्याच्या याने फुलपाकळी काय म्हणते ते करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। ह्या कळ्यांनी खूप सुंदर असं ब्लाउजला लुक येत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। हे बघा, मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे। कपड्यावरती आपल्याला पहिलं पाकळी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर वरच्या साइडला आपल्याला मोती लावायचा आहे। आणि हे बघा, जे आपण डिझाइन तयार करणार आहोत अशा पद्धतीने करणार आहोत। ज्या कळ्या आहेत त्या कळ्या आपल्याला जवळ लावून घ्यायच्या आहे। पुढची जी कळी आहे त्याच टोकाला दुसरी कळी जोडायची आहे, जेणेकरून ब्लाउज डिझाइन खूप सुंदर दिसते। आणि आपण अंतर कळ्या लावल्या, जास्त अंतरावर कळ्या लावल्या तर ती डिझाइन एवढी छान वाटत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने मी खालच्या साइडला सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला पाइपिंग साठी सुद्धा असा तिरका कपडा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पाइपिंग खूप सुंदर येते आणि छान येते फिनिशिंग मध्ये। तर आपल्याला आता ह्या डिझाइनला वरच्या साइडला गळ्याच्या वरच्या साइडला पाइपिंग करून घ्यायची आहे। हे बघा, मी असा तिरका कपडा काढलेला हा दुहेरी करून अशी पाइपिंग करून घेत आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। तर व्हिडिओ स्किप न करता बघा किती छान असं लुक आलेला आहे आपल्या या डिझाइनला। तर असे मी छोटे छोटे कट मारून घेत आहे, जेणेकरून पाइपिंग आपली छान पद्धतीने होते। आता मी याला खालच्या साइडला जी आपली शिलाई आहे ती पाइपिंग मध्ये दाबायची आहे वरच्या साइडला आणि जो वरचा कपडा आपण घेतलेला आहे तो खालच्या साइडला दाबायचा आहे।
हे बघा, अशा पद्धतीने जी शिलाई आहे ती पाइपिंग मध्ये दाबायची आहे मैत्रिणींनो, खाली मोकळी सोडायची नाही आहे। बघा किती छान असा ठस्स भरलेला इथे पाइपिंगचा गोट येत आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोट असा करून घ्यायचा आहे, पाइपिंग करून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने किती छान असं लुक आलेला आहे बघा ब्लाउज डिझाइनला। ब्लाउज पीस आणि साडीचं कलर कॉम्बिनेशन वेगळं असल्यामुळे खूप छान अशी ब्लाउज डिझाइन ही तयार करत आहोत आपण। तर आपल्याला हा बॅक साइडचा पार्ट ह्या गळ्याच्या डिझाइनला जोडायचा आहे अशा पद्धतीने। तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपण न्यूजपेपरचा यूज कशासाठी केला, तर ह्यासाठी आपण न्यूजपेपरचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला इझिली इथे जोडायला खूप सोप्या पद्धतीने जाते। आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। येथे आपल्याला रफ करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाउज डिझाइन निसटली नाही पाहिजे। याच्यावरती आपण खूप सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत। मी येथे गोल्डन कलरची याला लेस लावत आहे। अशा पद्धतीने आपण याला लेस लावून घेणार आहोत। लेसला शिलाई मध्यात न मारता दोन्ही साइडला लेसला शिलाई मारायची, त्यामुळे काय होतं, खूप सुंदर अशी लेसला फिनिशिंग येते। अशीच आपण परत एक वेळेस लेस लावून घेणार आहोत। खूप ट्रेंडिंगला डिझाइन चालू आहे मैत्रिणींनो ही, आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे आणि सांगितलेली आहे। बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मैत्रिणींनो। अशीच आपल्याला लेस या साइडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे। या साइडला जशी लेस लावली तशी या साइडला सुद्धा लावायची आहे, आणि खालच्या साइडला सुद्धा आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ब्लाउज डिझाइन तयार होतच आहे। खूप कमी वेळेत आपली ही ब्लाउज डिझाइन तयार होते। नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो, मी सांगितलेल्या पद्धतीने। येथे आपल्याला लेसला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि रफ करायचा आहे। रफ करून घेतल्यामुळे लेस उचकणार नाही। अशा पद्धतीने परत एक वेळेस आपण येथे लेस लावून घेणार आहोत मैत्रिणींनो। तर कशी वाटली डिझाइन तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि डिझाइन आवडली तर डिझाइन व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तर आपली ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। आपल्याला हा जो न्यूजपेपर आहे तो फाडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। पूर्ण स्टिच केल्याच्या नंतरच काढायचा आहे। तर बघा काही अशा प्रकारे आपली ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। तर अजून नवीन नवीन डिझाइन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा। परत एकदा सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।